बेस्ट पतपेढी निवडणुकीतील पराभवानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया. कसली निवडणूक होती, त्याला इतकं काय महत्त्व देता? राज ठाकरेंची मिश्किल प्रतिक्रिया. कबूतरखान्याचा मुद्दा राजकीय जाणीवपूर्वक हे वाद घडवले जातात, तर माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का? कबूतरखान्याच्या आंदोलनावरून राज ठाकरेंचा सवाल. वाजपेयी साहेबांची भाजप होती ती या सरकारमध्ये नाही. आणि दुर्दैव देशाचं हे आहे की भाजप प्रणितच बीसीसीआय जे आहे, भाजप कंट्रोल बीसीसीआय आहे, तीच भाजप आणि बीसीसीआय आपल्या संघाला पाकिस्तान बरोबर खेळायला पाठवते. आशिया चषकात पाकिस्तान विरोधात क्रिकेट खेळण्यावरून आदित्य ठाकरेंचा भाजपवर प्रहार. सिरीजमधून पाकिस्तानला बायकॉट करावं किंवा आपण बाहेर पडावं, ठाकरेंची भूमिका. धनंजय मुंडेंनी कृषी विभागात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आणि गौड बंगालाच्या रिपोर्टची फाईल गायब केली. कृषी सचिव व्ही राधा यांची फाईल गायब केल्याचा अंजली दमन यांचा मोठा आरोप. मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंचा शरद पवारांनाही फोन. एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याची विनंती. काय माळ्यांची दुखणी की ओबीसीचं नेतृत्व माळ्यांकडून धनगराकडे चाललं, हे त्यांच्या पोटात माळी समाजाबद्दल लक्ष्मण हाके यांचं वादग्रस्त विधान. माळी समाजाकडून संताप व्यक्त. बाळासाहेब थोरातांनी संग्राम बापू भंडारेंचे सर्व आरोप खोडून काढले. थोरातांकडून लाव रे तो व्हिडिओ. संगमनेरमध्ये भंडारेंनी थोरातांना दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ मोर्चा. पोळा साजरा करता येईना, वराह पूजन करून काय करणार? बडे मुद्द्यामध्ये सामान्य शेतकऱ्यांनी मांडली व्यथा. बोईसर दारापूर एमआयडीसी मधील कारखान्यात वायू गळती. 4 कामगारांचा मृत्यू तर 4 कामगारांची प्रकृती चिंताजनक. मृतांचा आकडा वाढण्याची भीती. राज्यसभेत ऑनलाईन गेमिंग विधेयक मंजूर. ई स्पोर्ट्स आणि ऑनलाईन सोशल गेमिंगला प्रोत्साहन देताना सर्व प्रकारच्या ऑनलाईन मनी गेमवर बंदी. कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना मोठा दिलासादायक निर्णय. गणेश उत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोल माफी. आणि आपण बघणार आहोत आता सुपरफास्ट 100. यंदाच्या गणेश उत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत कोकणात जाणाऱ्या वाहनांना आणि एसटी बसेसना टोल माफी मिळणार आहे. मुंबईतील मिठी नदी कथित आर्थिक घोटाळा प्रकरणात कंत्राटदार शेरसिंग राठोडला 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. बनावट बिल सादर करून 29 कोटींची फसवणूक केल्याचा शेरसिंगवर आरोप आहे. वांद्र्यातील 52 कोटींचं बिल्डर फसवणूक प्रकरणात न्यायालयानं 2 आरोपींना जामीन मंजूर केला. बेकायदेशीर अटकेबद्दल ईओडब्ल्यूला फटकारण्यात आलं. जम्मू आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयास्पद ड्रोन हालचाली दिसून आल्या. सुरक्षा दलांनी गजना सुमार भागात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रोन भारतीय सीमेच्या आत खोलवर आढळून आला. नाशिकमधील गोवर्धन ग्रामपंचायत बैठकीत राडा झाला. ग्रामसभा सुरू असताना ग्रामपंचायत सदस्यांमध्ये हाणामारी झाली. विषय मंजुरीवरनं राडा झाल्याची माहिती आहे. गोंदिया जिल्ह्यातील पाथरी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी मुदत संपलेला जलजिरा पिल्यानं विषबाधा झाली. दुपारी शाळेत जेवण केल्यानंतर 5वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी बाजूच्या दुकानातून जलजिरा घेतला. जलजिरा पिल्यानंतर 7 विद्यार्थिनींना मळमळ, उलटी आणि पोटात दुखू लागल्यानं या विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर आहे. कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी हल्लाबोल केला आहे. कबूतरखान्याचा मुद्दा राजकीय जाणीवपूर्वक हे वाद घडवले जात आहेत. माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का, असा थेट सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला. मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचा हा प्रयत्न आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरेंनी टोला लगावलाय. सरकार नको तिथे भीती दाखवते,
आणि अर्बन नक्षल्यांपेक्षा येथे शिस्त लावण्याची गरज आहे असा सल्लाही त्यांनी दिला. खासदार ओमराजे निंबाळकरांनी 6,000 बोगस मतदान झाल्याचा आरोप केला. राहुल गांधी जे सांगतात त्यामध्ये तथ्य आहे. मतदानाचा अधिकार हिसकावून घेण्याचं काम केल्याचा आरोप निंबाळकरांनी केला आणि याबाबत FIR दाखल होऊनही कारवाई न झाल्याचा आरोपही निंबाळकरांनी केला. कणकवली बाजारपेठेत मटका अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंनी हा छापा टाकला. यावेळी घेवारी नावाच्या व्यक्तीसह 9 ते 10 जण मटका अड्ड्यावर होते आणि यावेळी नितेश राणे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी पोलिसांना चांगलंच धारेवर धरलं. ओबीसी नेते लक्ष्मण हाके नव्या वादात सापडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. ओबीसी समाजाचं नेतृत्व माळी समाजाकडून धनगरांकडे जात असल्यानं माळी समाजातील नेत्यांमध्ये पोटदुखी सुरू झाली असल्याची टीका हाकेंनी केली आणि त्यांच्या विधानामुळे वाद निर्माण झाला. वर्धा शहरात एका कार्यकर्त्यानं अजित पवारांना लव्ह यू म्हटलं आणि दरम्यान अजित पवारांनीही कार्यकर्त्याच्या प्रेमाला दाद देत लव्ह यू टू म्हणत प्रतिसाद दिला आणि यावेळी उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला. वर्ध्याच्या हिंगणघाट इथं उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा शिवसेना उभाटाच्या कार्यकर्त्याने अडवला. नगरपालिकेच्या अमृत योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत अजित पवारांना निवेदन देण्यात आलं. तांबवे पुलाचं भूमिपूजन एकदा अजितदादांनी आणि एकदा पृथ्वीराज चव्हाणांनी केल्यानं दुरावस्था झाली आहे असं म्हणत मंत्री शंभूराज देसाईंनी अजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाणांना कोसक टोला लगावला. तर अजितदादांमुळे पुलाची उंची कमी झाल्याचंही ते म्हणाले. बाळासाहेब थोरातांवर हल्ला करणार असं मी म्हणालो नाही, तर त्यांना अंतर्मुख करण्यासाठी मला नथुराम गोडसे व्हावं लागेल असं म्हटल्याचा खुलासा कीर्तनकार संग्राम भंडारेंनी केला. जळगावमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत गोंधळ झाला. आदिवासी सेलच्या जिल्हाध्यक्षपदावरून हा वाद झाला. माजी जिल्हाध्यक्ष इब्राहिम तडवी यांनी आपल्याला डावलून नादान पवारा यांची नियुक्ती केल्यानं नाराजी व्यक्त केली आणि यामुळे जळगावमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. धनंजय मुंडेंनी भ्रष्टाचाराची फाईल गायब केल्याचा आरोप अंजली दमाने यांनी केला. धनंजय मुंडेंनी कृषी सचिव व्ही राधा यांची फाईल गायब केल्याचा दावा दमाने यांनी केला. पालघरमध्ये भाजपने शिवसेनेला धक्का दिला. प्रकाश निकम यांनी मोखाड्यातील पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आणि यामुळे भाजपने मित्रपक्ष शिवसेनेला धक्का दिल्यानं जोरदार चर्चा रंगली. एक ब्रेकिंग न्यूज. माओवादी नेता स्मृतीने तिच्या सहकाऱ्यांसह तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आणि यामुळे माओवाद्यांना मोठा हादरा बसला. स्मृतीवर 5 राज्यात एकूण 1 कोटी रुपयांचं बक्षीस होतं. स्मृती उच्च शिक्षित असून जूनमध्ये चकमकीत ठार झालेला माओवाद्यांचा सर्वोच्च केंद्रीय समितीचा सदस्य सुधाकरची ती पत्नी. जून महिन्यात एका चकमकीत पोलिसांनी स्मृतीच्या पतीला ठार केलं आणि यानंतर स्मृती हादरली होती. दरम्यान आता स्मृतीने आत्मसमर्पण केलं असून तिच्यासोबत माओवाद्यांच्या संघटनेत सक्रिय असलेला हरीश यानेही आत्मसमर्पण केलं.